पळसे गावचे भूमिपुत्र, जनसेवक, माजी सरपंच, युवासेना तालुका प्रमुख नवनाथ गायधनी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। या प्रसंगी पळसे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पेन, वही अशा शालेय साहित्यांचे तसेच फळांचं वाटप करण्यात आलं। यानंतर अंगणवाडी शाळेचे उद्घाटन पार पडले। तब्बल 49 लाख रुपयांच्या रस्त्यांचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले। विकास पुरुष अशी ओळख असलेल्या नवनाथ गायधनी यांनी छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन तसेच देवदर्शनाने दिवसाची सुरुवात केली। आपल्या वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्चाला फाटा देत प्रथम प्राधान्य गावच्या विकासाला आणि विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल गावात नवनाथ गायधनी यांच्यावर कौतुकांचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव झाला। यावेळी उपस्थित सर्वांनीच नवनाथ गायधनी यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या आणि उज्ज्वल भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी लोकशाही न्यूजमधून स्नेहल लुंगे सर्वांचं स्वागत करते। नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते। आज आपल्या इथे माननीय सरपंच पळसे गायधनी सर त्यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते। प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवस साजरे करतात, पण आज मी अनोळखच वाढदिवस साजरा करताना बघितलं। गावाचा विकास कसा करता येईल त्यांनी खूप छान योजना राबवली। लहान लहान मुलांना एक वही, पेन, पुस्तक वाटून त्यांनी हा वाढदिवस साजरा केला, तर त्यांचे खूप मी धन्यवाद करते। आणि अजून तुम्ही या तुमच्या गावाचा विकास आणि मुलांना शिक्षण कसं देऊ शकतात तर ते मला थोडक्यात सांगा। आज मी माझ्या संकल्पात गाव घडलं पाहिजे, कारण कुठंतरी कोणीतरी खोनगड बांधल्याशिवाय सुधारणा होत नाही। तर मी सर्व गावाला सोबत घेऊन आपल्या गावाचा विकास, आपल्या गावातील शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, सगळ्या घटकांना आपण सोबत घेऊन चाललो तर आपल्या गावाचा विकास होईल। ही संकल्पना मी मनी बाळगून गेली 15 वर्ष या ग्रामपालिकेवर काम करतोय। त्याच्यातून नवनवीन सरपंचांच्या भेटीगाठी घेऊन नवीन गावांना, ज्या गावांनी पुरस्कार घेतलेले आहे त्या गावांना भेटी देऊन त्या गावाचं नाव महाराष्ट्रात, दिल्लीत पोहोचलेलं आहे। या गावांच्या भेटी घेऊन आपल्या गावात नवीन काय करता येईल या भावनेतून आजची जी आमची संकल्पना आहे। माझ्या विद्यार्थी मित्रांना, आज जो विद्यार्थी मित्र आहे तो जर सोबत राहिला तर त्यांच्या शिक्षणात भर पडली पाहिजे। आपल्या गावातून IAS IPS विद्यार्थी घडून गेले पाहिजे। चांगल्या हुद्द्यावर आपल्या गावातील विद्यार्थी गेला तर त्याचा अभ्यास निश्चितच मागच्या पिढीला होतो। या भावनेतून आणि जे ग्रामपंचायतचे काही नियम अटी असतील त्या नियम अटी आपल्या गावात जनजागृती करून पोहोचवण्याचा प्रयत्न करून गावातील तरुणांपासून, युवांपासून, ज्येष्ठांपर्यंत या सर्व लोकांना सहभागी करून गावाचा विकास करून घेण्याचा मानस आज आम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मित्रपरिवाराने जी संकल्पना राबवली आहे, ही संकल्पना पुढे नेण्याची आणि या गावाला निश्चितच आपल्याला पळसे गावाला चांगले चांगले पुरस्कार भेटले पाहिजे या भावनेतून आज या छोट्या मुलांना आम्ही वही, पेन वाटप असेल, नवीन नवीन आपली गाव आपली जबाबदारी ही आज आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न करायचा आज आमचा मानस आहे। कारण आपलं गाव आपली जबाबदारी मानल्यावर जरा माणसाला आपुलकी आली पाहिजे। कुठं स्वच्छता असेल तिथं स्वच्छता झाली पाहिजे, कारण प्रत्येक कोणती ना कोणती गोष्ट करताना माणसाने ती आत्मसात करावी ही संकल्पना घेऊन आजचा आमचा मानस आहे की आम्ही 2900 कुटुंबांपर्यंत वर्षभरात पोहोचण्याचा आमचा मानस आहे। आपलं गाव आपली जबाबदारी म्हणून आपण काय केलं पाहिजे या भावनेतून आपल्या गावाचा विकास कसा साधेल, आपल्या कुटुंबांचा विकास कसा होईल या मांडण्याचा आम्ही वर्षभर काम करणार आहे। पुढच्या वाढदिवसापर्यंत 70% गावात या भावना पोहोचल्या पाहिजे, लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे। त्या जनजागृतीतून या पळसे गावाचा विकास आणि या पळसे गावाचं नाव पुढे जाईल हीच भावना आज आम्ही डोळ्यापुढे ठेवून या संकल्पनेतून आजची संकल्पना आमची ही आहे की आपलं गाव आपली जबाबदारी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या मित्रपरिवाराबरोबर, ग्रामपालिकेचे माझे सहकारी आहेत, सरपंच, उपसरपंच, संचालक मंडळ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही गावाच्या कान्याकोपऱ्यात आपलं गाव आपली जबाबदारी संकल्पना पोहोचून निश्चितच गावाचा विकास करूया हीच भावना आमची आज व्यक्त केलेली आम्ही वाढदिवसानिमित्त। मला वाटतं
बारावी केली तेही शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला विजी फाउंडेशनने. असे विविध सामाजिक उपक्रमांनी आज ताग्यात विजी फाउंडेशन वाटचाल करत आहे. आणि आज माजी सरपंच रामभाऊ गायधनी यांचा वाढदिवस हा देखील विविध सामाजिक उपक्रमांनी या ठिकाणी संपन्न होतोय. आपण उपस्थित राहिला. विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त वह्या पुस्तकाचं वाटप आहे. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते भाजपाचे विष्णू पाटील बोराडे आणि शेलार पाटील यांचंही परिसर ग्रामस्थ आणि विजी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.